तर सो हे पब्लिक, वेलकम टू बॅक अनिकेत हनुमंते व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे बघा 6 का 7. 1 तारखेपासून शाळेत म्हणजे सॉरी 1 या 2 तारखेपासून पाऊस चालू झालाय. आज 6 का 7 तारीख आहे, पाऊस उघडायचं नाव नाही घेत. तुम्हाला मजाक नाही करत, खरंच पब्लिक नाही का. आता 2-4 दिवस झालं लगातार पाऊस आहे, लगातार पाऊस आहे. पाऊस काही उघडायचं नावच घेत नाही. पाऊस म्हणजे पडतो, परंतु माझा अंदाजे लेच पडतोय पाऊस. ऊन तर किती दिवस झालं, 2-4 दिवस झालं ऊन तर व्हायलाच नाही, ऊन तर पडायलाच नाही. आभाळ 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 सॉरी आभाळ पण आलं नाही, त्यात पाऊस चालूच आहे, कंटिन्यू पाऊस चालूच आहे. थेंब तर चालूच आहेत, कधी जोरात येतो कधी बारीक येतो, परंतु थेंब चालूच आहेत. तर आता सध्याला तर आहे आपण घरी. आणि आता आता विषय असा झालाय की दिदीचं कॉलेज वगैरे सुरू झाले गावला. तर त्यासाठी भाऊ आणि मम्मी गेले दिदीला सोडण्यासाठी, ते पण गावाला. काल रात्री सांगायचं विसरलो मी. तर काल रात्री त्यांनी गेलेत. आता घरी मी आणि पप्पा आहे, म्हणजेच इथं पुण्यामध्ये. तर मी आणि पप्पा आहे रूमवरती. आता दीदी, मम्मी आणि भाऊ हे तिघ जण गेलेत गावाला दीदीला सोडण्यासाठी. आता दीदीला 2 दिवसात सोडतील कॉलेजला वगैरे, आणि मग नंतर 2 दिवसानं भाऊ आणि मम्मी येईल. परंतु ते जाऊ द्या, काल रात्री तर मम्मीने जाताना स्वयंपाक वगैरे करून गेलती. परंतु आता काल रात्रीचं थोडी ना आता पस्त राहणार. तर थोडंफार होतं सकाळी, तर मी खालो, पप्पा तर नाही काय पण खायला. आणि का आता मी आणि पप्पा आहे रूमवरती. आता जेवाय खावायला मला करायचं राव. मला इथं पाणी घेऊन, हातानं पाणी घेऊन पिऊ वाटणार आणि स्वयंपाक करायचे. आता काय म्हणणार बाबा, 2 दिवस काढायचे मग मी येऊ देत नाही का. आता आता तर बनवायचे समजा, मला पाणी घ्यायचं, पाणी स्वतःला प्यायचं असलं तर कंटाळा येतो. आता स्वयंपाक करायचा आणि ते पण मी. दिवस वाईट येतात, परंतु सगळ्यावर वाईट येतात, आपल्यावर पण आलेत. तर जाऊ द्या, काय नाही त्यात, आपल्यालाच खायचंय, लोकाला थोडी ना. तर ते जाऊ द्या, खिचडी वगैरे टाकतो येते तसं. आपल्याला खिचडीपेक्षा दुसरं काय येत नाही बरं का, खिचडीच तेवढं येते. खिचडी वगैरे टाकतो मस्तपैकी. आता गेलेत पप्पा बाहेर, तर पप्पा आल्याच्या नंतर जेवण करू. आता मला खिचडी करावं लागणार नाही का. तर फायनली आता आपण जातोय बाहेर. घरात बसून होत होतं बोर, आणि पाऊस बघा आणि चालूच आहे. पाऊस तर कमी होणार नाही. आता बाहेर जात नाही, आपण जातोय दुकानला थोडंसं सामान आणायचं आपल्याला जाऊन. चला जाऊ, आणू. 10-5 रुपये उरले तर काय आम्हाला काहीतरी खाऊ. आज 10-5 रुपयाचे एसाच होतोय राव. आज पैसा पण नाही ना, आज लागले खूप. आताच पप्पाने दिलेत पैसे, जाऊ थोडंसं सामान वगैरे आणू, घरचं सामान वगैरे आणायचं नाही का. तर चला आता जाऊ दुकानला. पावसानं रावले मनावर घेते. आज 5वा का 6वा दिवस आहे. 4 वेळेस म्हणला असेल मी सकाळ, आता ब्लॉग चालू केला होता तेव्हापासून. तर चला आता जातो दुकानला जाऊन थोडंसं सामान वगैरे आणतो. दिवसभर तर आपण घरीच होतो, आता थोडंसं बाहेर आलतो आणि लगे पाऊस पण चालू झाला. आता दिवसभर घरी होतो, बोर झालतं म्हणजे तेव्हापासून. मग जे झोपी गेलो 2 वाजता, ते डायरेक्ट 9 वाजता उठलो. आता तर घरी वगैरे फ्रेश होऊन आलोय बाहेर तर आलोय, परंतु पाऊसच चालू आहे. अरे काय सांगायचं पावसाला. बाहेर थोडंसं आलतो चाय पिण्यासाठी, चाय वगैरे पिला, तिथं बसलो थोडा वेळ. आता आपल्याला जायचंय घरला. तर चला, पहिलंच पप्पाचा कॉल आलता घरला हे बोलून. तर जाऊ. पाऊस तर पडतोय, बाहेर येणं म्हणजे गुन्हा झालाय आता तर. कारण की पाऊस चालूच आहे. छोटा पडतो मोठा पडतो, छोटा पडतो मोठा पडतो, पण पाऊस चालूच आहे म्हणजे चालूच आहे. तर ते सर्व जाऊ द्या. आता चला जाऊ घराकडे. बाहेर येऊन भिजलोय, घरी जाऊन आणि भिजायला तर नाही, न भिजता जाऊ. थोडंफार तर भिजणार तर आहेच, पाऊस चालू आहे.